नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवासच्या आजच्या भागामध्ये आपण बघतो की लक्ष्मी आणि भावना दोघेही मंदिरात आलेले असताना दोघेही जणी आपल्या मागण्या, जसं की भावना आनंदीसाठी सुखी जीवन आणि तिची जबाबदारी पेलण्याची मला शक्ती दे असं म्हणत असते, आणि लक्ष्मी पण भावनाला जोडीदाराची गरज आहे आणि तेवढी माझी इच्छा पूर्ण कर असे म्हणत ती लक्ष्मी तिथून वेंकीच्या दुकानात जायला निघते. आणि इकडे भावना एकटीच मंदिरात असताना सिद्धू तिथे पोहोचतो आणि भावना त्याला बघून चिडते. मग सिद्धू म्हणतो की मॅडम, आजकाल कोणीच साधं सरळ काम करत नाहीत आणि ह्या पद्धतीनेच काम करतात. मग तुम्ही का चिडतात? आणि त्या पद्धतीनेच मी तुम्हाला ते मदत केलेली आहे. मग तुम्ही चिडू नका. आणि असे बोलून तो म्हणतो की माझे हे 2 शब्द मी इथेच थांबवतो. तर भावना म्हणते की तुम्हाला जनसेवा करायची एवढीच इच्छा आहे ना, तर तुम्ही तुमचा मार्ग बदला असे म्हणत ती म्हणते की मी पण माझे 2 शब्द थांबवते आणि कोणाजवळ किती वेळ वाया घालवायचा हे आपल्याला कळायला पाहिजे असे म्हणत ती तिथून निघून जाते. तर सिद्धू पण तिथे खुश होतो आणि भावनाचे बोलणे त्याला पटतं आणि तसेच वागण्याचा विचार पण करतो. आणि तो विचार करतो की आईने आजपर्यंत मला कधीच असे समजावून सांगितले नाही असं त्याला वाटतं. इकडे आरतीची ओळख भावनासोबत करत वेंकी आणि आरती खूपच खुश आहेत. ते बघून लक्ष्मीला पण खूपच आनंद होतो आणि तिला घरी जेवणाला बोलवते. इकडे सिद्धूच्या लग्नासाठी पूर्वीची पसंती झालेली आहे, म्हणून पूर्वी तिचे आई वडील सिद्धूकडे आलेले आहेत आणि ह्या गोष्टींची भनक सिद्धूला बिलकुलच नसते. नंतर सिद्धू जेव्हा घरी येतो तेव्हा पूर्वी त्याला बघून त्याच्याकडे पळतच जाते आणि त्याला सिद्धूला मिठी मारते आणि सिद्धू सिद्धू म्हणत त्याला भेटते आणि हे सगळं कोणालाच पटत नसते. इकडे भावनासोबतची सिद्धूची गाडी ट्रॅकवरती येताना दिसते. तर दुसरीकडे सिद्धूच्या घरचे लोक सिद्धूसाठी पूर्वीची पसंतगी करतात. पण हे बघणं महत्त्वाचं आहे की ह्या लग्नाला सिद्धूची परवानगी मिळते का? मग सिद्धू भावनासोबतच लग्न करण्याची इच्छा घरच्यांसोबत मानतो हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.